शुभ दीपावली। आज आता आपण करंजीचं सारण भाजणार आहे। तर साधारण हे करंजीचं साहित्य मी काढून ठेवलं आहे, तर हे मी तुम्हाला दाखवते। तर हे साधारण 2 वाट्या, 2 वाट्याला सपाट 2 वाट्या हे खोबरं आहे। हे साधारण पाऊण वाटी कणिक आहे आणि ही अर्ध्या वाटीला थोडी कमी रवा आहे। कारण हल्ली रवा घालतात बरं, नाहीतर पूर्वीची लोक काय करायची की कणिकच घालायचे सगळे, कारण ते बाइंडिंग व्हायचं। आता रवा कसा असायचं, रवा पण पूर्वी घालायचे घालतात अजूनही सगळे, पण ते मग खुळखुळ वाजतो। मग हे दोन्ही घातले ना तर छान होतात। आणि साधारण 1 चमचा ते दीड चमचा मी खसखस घेतलेली आहे। खसखशीमुळं काय होतं, खमंगपणा असतो। आणि थंडीत कसं असतं, थंडी असते दिवाळीच्या वेळेस। आता नाही आहे खरं, पण पूर्वी असायची, त्यामुळे खसखसीनं उष्णता तयार होती, चवीला पण छान आणि खमंग लागते। आणि साधारण हे 2 ते 2.25 वाट्या मी साखर घेतली आहे। कारण जास्ती साखर जर झाले तर एखाद्याला चालती, नाही चालती। तुम्ही सारण मिक्स केल्यानंतर चव बघून थोडीफार ती वाढवू शकता। आणि हे 1 ते दीड चमचा हे तूप यामध्ये भाजताना खोबरं घातलं तरी चालतं, किंवा नुसतं भाजलं तरी चालतं, कारण ते तुपाचा एखाद्या वेळेस वास येऊ शकतो असं आहे। तर हे अशी साधी तयारी करून ठेवलेली आहे। आणि आता ही कढई घेतलेली आहे। आणि आता कढईमध्ये आता मी भाजायला सारण सुरुवात करते। आता ही दुसरी कढई ठेवली आहे आणि या कढईमध्ये ही आता कणिक भाजून घेते, छान अशी गुलाबी रंगावर भाजून घेते। पण मी आता ह्याला 1 चमचा तूप घालणार आहे। कशासाठी? कणिक भाजायला, म्हणजे खमंग भाजली पण जाते छान आणि वास पण छान येतो। असं चालू आहे, म्हणजे दोन्हीकडं 2 ठेवले की जरा पटपट होऊन जातं। जरा गरम करून घेतलं तूप आणि आता हे बघा, मंद गॅसवर हे दोन्ही मंद गॅसवर सगळं भाजून घ्यायचं। आता हे दोन्हीकडं हे बघा, हे चालू आहे। जरा व्हिडिओ हलतोय, एका हातात धरलाय, एका हातात शूटिंग चालू आहे। गुलाबी रंगावर छान भाजून घ्यायची कणिक। खोबरं भाजायला ठेवले, खोबरं भाजायचं। आवाज येतोय ना, हा चिमणीचा येतोय। कशी सगळी बघा सुखसोयी। पूर्वीचा आपला काळ कसा होता, साधारण 67 सालचा जन्म आहे माझा। मग त्यावेळेस कसा असायचो, सुंदर असा आईनं सारवलेला ओटा, तिथं चूल आणि चुलीवर खमंग असं भाजलेलं सारणाचा वास, ते सारणसुद्धा किती छान लागायचं, सुंदर। आजी असायची घरात, वरिष्ठ माणसं घरात असते की एक प्रकारे दिवाळीच्या सणाला एक प्रकारचा आनंद असतो। आपल्याला कुठं चुकतंय कुठं नाही हे सांगायला घरात मोठी माणसं असावीत, असं मला आता खूप राहून वाटतं। कारण आता आई पण नाही आणि सासूबाई पण नाही, आठवण तर काही वेळेला खूप येते। त्याच्या नशिबाचा भाग आहे। आता बघा, सुंदर असा देवापुढं दिवा लावलाय। संध्याकाळी तिने संजेची वेळ शुभंकरोती, रोजची रामरक्षा चालूच असते। वेळ मिळेल तसं करतो, मनापासून करतो, जे काही आहे ते असं चालू आहे। तर आता तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा सुरुवातीला दिलेल्याच आहेत। आणि अजून एकदा तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या सर्व सदस्यांना मनापासून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। तुमची दिवाळी आनंदात जावो अशी मी श्री गोंदवलेकर महाराजांच्याकडं प्रार्थना करते। आणि आता परत आपल्या सारणाकडं येऊया आणि असा मंद गॅसवर भाजते छान असं। चालू आहे बघा हे सगळं।
बघा असं कणिक छान गुलाबी रंगावर भाजत आली आहे. आणि हे जे ह्यातच कणी जसे आम्ही दिवाळीच्या वेळेस लहान असताना जास्ती कणिक आई आमची भाजायची आणि ह्यातच ना साखर घालून गूळ घालून इतकी खमंग कणिक खायचो आम्ही वाटीत घेऊन. छानपैकी भाजलेली कणिक. पूर्वी काय असायचं हो, सगळं हेच घरचा मस्त मजा. फ्रॉक बी नवीन. आता ही बघा कणिक भाजून झाली आहे छानपैकी. आता बघा रवा भाजत ठेवलाय. आता हा पण मंद गॅसवर भाजून घ्यायचा छानपैकी. आणि आता इकडं खोबरं बघा भाजत आले बऱ्यापैकी, भाजल्यात जमाय. ते परत आमचं चांगलं भाजून घ्यायचं गुलाबी असं. बघा आता खोबरं छान भाजून झालंय, मस्त भाजून झालेलं आहे खोबरं. तर रवा पण भाजत आलाय मंद गॅसवर असा भाजत राहिला. तुम्हाला लहानपणीची तुमची दिवाळी आठवती का? छान ना. आताची वेगळीच आहे. ती पण छान असती पण थोडं स्वरूप वेगळं. आपल्याला लहानपणी नुसते कपडे आणायचं म्हटलं तर किती आनंद व्हायचा. छान अशी रवा आता भाजून घेते. चला आता गुलाबी रंगावर रवा भाजत आलाय. मंद गॅसवर भाजते म्हणून थोडा वेळ लागतो. छान. आता बघा संध्याकाळचा आता कुकर लावला त्याबरोबरच तुम्हाला दाखवते. आणि मगाशी वेलचीची पूड घालायची राहिली ती दाखवायची. वेलचीची पूड. आणि मग तुम्ही काय काजू बदाम हे जे काही घालाल ऐच्छिक आहे, ते तुम्हाला हवं असेल ते घालू शकता. घालतही असाल सगळे. पण मी म्हणलं मी कशी करते हे तुमच्यापर्यंत माझ्या लोकांपर्यंत यूट्यूबच्या सगळ्यांना दाखवावं म्हणून हे प्रयत्न आहे. असं छान. आम्ही लहान होतो ना तर ते सगळेजणी आम्ही काय संध्याकाळी रोज संध्याकाळी अशी आमची गल्ली. आणि गल्लीमध्ये आटपाडी माझं माहेर. तर आम्ही लहान असताना प्रत्येकीनं सगळ्यांचे दारं स्वच्छ झाडून लोटून पुसून स्वच्छ करायची. आणि रोज सकाळी एक रांगोळी संध्याकाळी एक रांगोळी अशी काढायचो. प्रत्येकाची चुरस असायची. प्रत्येक संध्याकाळी रांगोळ्या हे सगळं. परत ते शेणाचं ते हे करायचे आमची आजी. ते करायचे दिन दिवाळीला. ते असायचं सगळं इतकं छान. परत पुढं दत्त मंदिर होतं. दत्त मंदिरामध्ये पहाटे काकडा. आणि अभ्यंग स्नाना दिवशी ना तर सगळी लोक आमच्या गल्लीतली यायची. एक प्रकारचे इतकं छान वाटायचं. पहाटेची आंघोळ, कुठकुडीत थंडी वाजायची आणि त्यात आंघोळ. फार फार छान. तर हे करंजीबरोबरच तुम्हाला माझी आठवण पण सांगितली. चाळवली जातेच ना हो. आपली लहानपणाचं सगळं आठवलं जातं. पण ते बालपण काही परत येत नाही. असं आहे. तोपर्यंत आहेपर्यंत जगून घ्या. आपल्या तब्येती सांभाळा. असं चालू आहे छानपैकी. आता हे सारण भाजतच आले सगळं छान खमंग. आणि मग हे सगळं गार झालं की सगळं हे आता गार झालं की हातानं चुरायचं, एकत्र करायचं. आणि मग पिठी गार सगळं झाल्यावर मग पिठी साखर घालायची आणि एकत्र करायचं. आता बघा खसखस भाजून झाली खमंग अशी छानपैकी भाजून झाली. आता बघा हे आता गार होत आले. हातानं छान चुरलं जातं. आता बघा मस्त हे बघा किती छान चुरलं जातं. बघा सुंदर असे
सगळं छान चुरून घ्यायचं, सगळं एकत्र करायचं. सारण चव बघून साखर आणि मीठ घालायचं. सॉरी, नेहमीप्रमाणे मीठ तोंडात आलं, सॉरी. आता बघा हे छान बारीक झालंय. ही भाजलेली खसखस आहे. ही कणिक आणि रवा हे दोन्ही एकत्र करते. सगळं गार झालंय छानपैकी. आता यामध्ये पिठी साखर आपण मिक्स करून घेऊया. आता त्याप्रमाणे सगळं छान मिसळून घ्यायचं आणि सारण डब्यात बंद करून ठेवायचं. आणि ही वेलदोड्याची पूड 1 चमचाभर ही यात घातली. हे बघा छान सुंदर अशी आधी सारण केलं की नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून थोडं ते बाजूला काढून नैवेद्य दाखवून घ्यायचा. कसं आहे, छान आहे ना. तर हे सारण आपलं तयार झालं. आता मस्त डब्यात भरून ठेवायचं. आवडलं तर मला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक तर करा. नमस्कार, गुड नाईट.